नमस्कार म्हणजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो या युट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे मयूर ब्लॉग. स्वागत करूया आपण या ब्लॉग मध्ये आहे एक नॉर्मल ब्लॉग आहे. आजपासून थोडे थोडे ब्लॉग टाकत राहणार आहे मी. आणि नवीन माईक घेतलाय म्हणून थोडस अजून सेटअप करतोय. ट्रायपॉडवर मी मोबाईल ठेवलेला आहे. आज मला वाटतं संध्याकाळी म्हणजे हा पूर्ण दिवस तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. आज माईक मी घेतलेला होता आवाज डिजिटेकचा, तो मी आज वापरते. दोन्ही वापरतो तर आपल्याला कळायला पाहिजे की दोन्ही वापरल्यानंतर किंवा एक वापरल्यानंतर केवढा आवाज येतो आणि दुसरा दोन्ही वापरल्यानंतर केवढा तुम्हाला आवाज येतो. तर आणि ह्या माईकची स्पेशालिटी आहे की नॉइस कॅन्सलेशन आहे. तर आजूबाजूचा जे पण आवाज तुम्हाला येत असेल कमी आहे ना. आई काय किचन मध्ये काम करते, मागे एक अभ्यास चालू आहे एकाचा, आणि मी इथे ब्लॉक होते लाईट लावून. तर आपण मीडिया पुढच्या म्हणजे याच ब्लॉग मध्ये पुढे तुम्हाला आता म्हणजे आता ट्रायपॉडवर आहे, आता वेगळ्या ट्रायपॉडवर मी येणार आहे. ब्लॉग चालू असणार आहे आणि संध्याकाळी ह्याच्या पुढे म्हणजे ब्लॉग चालू असताना ह्याच्या पुढे ब्लॉग मध्ये एक चॅलेंज व्हिडिओ पण मी ऍड करणार आहे. डेली तर होणार नाही, तेव्हा विकेंड्स म्हणजे शनिवार रविवार त्याच्यामध्ये चॅलेंज व्हिडिओ एक ब्लॉग मध्ये असणार. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा एवढंच. आणि त्याचे शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला दिसतील. शॉर्ट व्हिडिओ आजकाल खूप म्हणजे माझ्यासाठी तर चांगले आहेत व्हिडिओ. तर जसे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघता तसे ब्लॉग पण बघत राहा. चला आपण जाऊया किचन मध्ये. इकडे इकडे स्क्रीन कडे बघतो, मला इकडे बघायचं. घाणेरडी सवय. त्यासाठी मी एक काम करणार आहे. हे असं काय दिसतंय मला. त्यासाठी मी एक काम करणार आहे. मी घेणार आहे हा, दाखवतो खरं म्हणजे मी हा ब्लॉग बॅक साईडने करणार होतो, सेल्फीच्या कॅमेराने. माझ्या सेल्फी कॅमेराचं काय झालंय माहिती नाही. माझा जरा कॅमेराचा इश्यू झालेला आहे आणि मी बॅक कॅमेराकडे नाही तर माझ्या आईच्या फोनने करेल. ओप्पो आहे, बघूया. नवीन घ्यायचं मूड झालेला पण मी थोडं थांबवलं मला, कारण का एक मिनिट सॉरी हा आहे ना हा बंद पडलाय. पीसी बंद पडल्यामुळे आपल्याला ना गेमिंग लाईव्ह स्ट्रीम करता येतं ना त्याचं एडिटिंग करता येतं. फक्त मोबाईलने मी एडिटिंग करतो. त्यासाठी मी आता ही जी चूक झाली त्या चुकीसाठी मी एक साहित्य मागवलेलं आहे. साहित्य बोलू शकत त्याला एक मिनिट थांब. एक सवयीप्रमाणे कॉन्टेंट बघताना हेडफोन लावणं गरजेचं झालेलं आहे, कारण का आमच्याकडे 10वीच्या परीक्षेचा एक विद्यार्थी आलेला आहे. त्याची अभ्यास चाललेला आहे. तर माझा करिअरची वाट लागलेली आहे, कारण का मला मोठ्याने बोलता येत नाही कारण डिस्टर्ब होतोय तो. आणि इकडे बघतो मी परत, त्यासाठी मी आणलेला आहे. तुम्ही दिसतायत बघ. राग येतोय मला, राग येणे संताप. आणि मी हे घालत आहे. ही किस्सा इग्नोर करा. आणि ह्याच्याने मी ब्लॉक करणार. तरी थोडेसे मी माझे आईच दिसतात. आणि मी असं बघितलं तर समजा मी असं बघितलं स्क्रीनकडे, थोडेसे डोळे दिसतात मला, आता बघितलं ना तर नाही दिसत. आपण डोळे असं बघितलं ना डोळे दिसतात काय नाही माहिती नाही, तर माझी स्क्रीन दिसते. म्हणून मी हा चष्मा असा घालणार. आणि जर मी असं बोलत असेल, येलो दिसतंय असं करत असेल, तर मी असं बघणार आणि
कारण का मला सेल्फी कॅमेरा आहे. मला एक उदाहरण देतो, थांबा, उदाहरण देतो. आता हा सेल्फी कॅमेरा, मी सेल्फी कॅमेराने ब्लॉग करतो समजा, बरोबर. हां, तर मध्ये मध्ये ह्या मोबाईलचा ग्लिच झालेला आहे. थोडंसं आपल्याला याच्यामध्ये यायचं आहे, तर आपण थोडंसं तर मी चष्मा घातला ह्याच्यामुळे, कारण का हा जो मोबाईल आहे, आता मी असा ब्लॉगिंग करतोय सेल्फी कॅमेऱ्याने. तर हा जो कॅमेरा आहे, न बघता मी डायरेक्ट स्क्रीनमध्ये बघू शकतो. ह्याच्यापेक्षा हा जो कॅमेरा आहे ह्याच्यामध्ये मी दिसतोय बघा, हा डोळे दिसतात आहेत म्हणजे, हा डोळे दिसायला नाही पाहिजे. तर अंधारामध्ये म्हणजे उजेडामध्ये जास्त प्रखर असेल ना तेव्हा दिसू शकतो. अजून एक माझ्याकडे एक आहे, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. असं काय दिसतंय, हा जो तुम्हाला व्हिडिओ येतो आपला, सॉरी आवाज येतोय, माझ्या पप्पांचा आहे. आणि आपण त्यांच्याशी वार्षिक संमेलन करायला जायचं आहे. एका मुलाला जबरदस्ती करत आहे, तरी पण जबरदस्ती करायला पाहिजे. त्याचा अभ्यासाचं 10वीचं परीक्षा पण आहे. थोडंसं डिस्टर्ब न करता आपण हळूहळू बोलूया. आणि येतं पण नाही. आणि हा दुसरा माझा एक निकत का नाही रे, हा दुसरा आहे, हा पण लाईटच आहे. हा एक माझ्या मोबाईलला काय झालं काय माहिती नाही, पण हे दिसतंय. आता मी असं केलं तर किती क्लिअर दिसतोय. मोबाईलचा टाइम आलाय, ठीक आहे. ओ घातला मी, काचीवर डोळे, तीच माझ्या डोळ्यात गेलीच ते. आता अशी मी बघितलं त्याच्यात. आणि हा आहे, मी घालतो. हा जरा ओव्हर वाटतो मला, तो बरोबर वाटतो. हा जरा ओव्हर वाटतो, पोलिसांचा असं वाटतं मला. हा जरा एकदम ओव्हर वाटतोय माझा. पण याच्यामध्ये पण माझे डोळे अक्षरशः दिसतात. मी बघतो स्क्रीनकडे, असं बघायला पाहिजे. मला डोळे दिसतात तेव्हा हे दिसतंय. हा लाईट आहे, हा पण बेस्टच आहे. थोडंसं दिसतंय. जर मी असं सूर्याच्याकडे बघितलं नाही दिसत आहे, थोडं दिसतो. तर हे दाखवायचं म्हणतंय की ब्लॉगिंगचे बाबा आपले KC नाईस्टॅटने सांगितलंय की तुम्हाला जर ब्लॉग असं करायचं असेल, तुम्हाला जर ब्लॉग करताना स्क्रीनमध्ये बघायचं असेल, तर तुम्ही डार्क चष्मे घ्या एकदम, त्याच्यामध्ये आरपार दिसत नाही आपले डोळे, आणि आपण स्क्रीनकडे असं बघू शकतो. तसं मी आता डायरेक्ट स्क्रीनकडे बघतोय आणि असं बघायला लागेल. आणि आता तुम्हाला दाखवणार आहे, आता मी लाईट बंद करतो. आता तुम्हाला दाखवणार माझ्या हेअरस्टाईलला काय झालंय माहिती नाही काहीच. मला आवाज येतोय की नाही माहिती नाही. आणि इकडे चाललंय वाचणं चाललंय, म्हणजे अभ्यास चाललाय. आणि भाजी असं काय भाजी मला आवडत नाही. ती भाजी त्या बाईने बनवलेलं आहे. आणि एक काय बनवलं, टोमॅटोचा रस्सा पण बनवला. मॅडम
ओके. बोला. ओनियन टाकलाय. कुठली भाजी बनवताय? ग्रीन ऑनियन. नाही नाही, भाजी कुठली बनवताय? भाजी कोबीची सुकी भाजी. वास मस्त आहे तरी ग्रीन ऑनियन. असं वाटते फ्राईड राईस बनवतो. ग्रीन ऑनियनचा वास आला ना चला, ग्रीन ऑनियनचा वास आला ना तर मला तर पहिलं फ्राईड राईसची आठवण. काय क्लिअर काय क्वालिटी आहे. पण येल्लो झालं रे, येल्लो येल्लो ह्या कलरमुळे झालं आहे. लाईट आणखी लाईट बघा तेवढी क्लिअरिटी. आणि ठीक आहे आपण वरती आहे आपण काम करा. फ्रंट कॅमेराने आपण रेकॉर्ड करूया काय. आणि आलेला आहे परत भात झालेला आहे. भाजी चालली आहे टाकून. आणि आज बनवणार आहे कोबी. व्हिडिओ जे पण बघतात त्यांनी मला बोलायचं कमेंट करून. कोणाकोणाला कोबीची भाजी आवडते कमेंट करून सांगा. ज्यांना आवडते त्यांनी कमेंट करा की मला कोबीची भाजी आवडते. आणि कोणाकोणाला टोमॅटो रस्सा आवडतो. आणि मॅडम आमचं जेवण चाललेलं आहे मस्तपैकी. आपण आता जात आहे पुढे. इकडे डिस्टर्ब ना करू नाही तर तिकडे तर डिस्टर्ब नाही. सवय मला अशी सवय आहे ना तुम्हाला ठेवायला लागेल. आम्हाला हात दुखत रे ती सवय जायची. असं 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 असं. आणि हां तर बोलायला होतं तुला बरोबर. हां बरोबर की जर इकडे गडबड केली इकडे ह्याच्यामध्ये हा पूर्ण एरियामध्ये ह्या एरियामध्ये आपण गेलो आणि गडबड केली जेवणाची गडबड होऊ शकते बाबा. जर तिकडे गडबड केली किचनमध्ये तर जेवणाची सोय तुम्हाला बाहेरून करायला लागेल. ते अभ्यास करताना थोडं कॉमेडी चालू. पुस्तकाचे दुकान नाहीतर मग पुस्तक विक्री. आणि आज प्रखर एकदम कच्चं ऊन पडलेलं आहे. आणि हे बघा मला जरा फुलं बघ कशी आहे. फुलं 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 दाखवलं. फुलं दिसली एवढं आल्या 4K मध्ये काय दिसतं रे बाबा. 4K मध्ये काय काय दिसतंय असं. आणि हे आमचं देऊळ आमचं आणि असं पक्षी वगैरे आवाज करतात एकदम छोटे छोटे पक्षी. हा तुम्हाला एक सांगायचं राहिलं. हाय बोल. हाय पप्पा ब्लॉग फॉर हाय. चेस पप्पाने चेस केलेला आहे. कसला माहिती ना पण एक बोलायचं होतं की या खिडकीतून आहे ना या खिडकीतून एक पक्षी येतो. मला माहिती नाही का तो गेलं एक पक्षी येतो. पक्षी एवढा मोठा असतो हातवर काळा एकदम काळा कुठं आणि असा आवाज वेगळा होता. आणि एकदम छोटे पक्षी असतात नाही एवढे पक्षी असतात. काय सकाळी मस्त दिसतात संध्याकाळी पण येतात सकाळी पण येतात. आणि आता ते दिसणार नाही बाहेरचा नजारा बघून घ्या तसं. इकडेच कुठेतरी ह्या साईडला कुठेतरी असतात आणि इकडे या ह्याच्यावर येतात आणि जातात.
मस्त घमघमाट सुटलेला आहे कोबीचा. फक्त ह्याच्यामध्ये ना कोबी टाकली ना, राईस टाकला आणि थोडेसे मसाले टाकले ना, चायनीजचे, झालं फ्राईड राईस. झालं फ्राईड राईस. आणि काय पिलं तुम्ही? काय पिलं ते? ओ टॅमॅटो सूप पिणार आहे. आणि आता आपण थोडं टाइमलेस करतो, आणि सिनेमॅटिक एक रस्सा बनवताना एक शॉर्ट शूट घेतला आहे मी छोटासा, ते बघूया. आणि कोबीची भाजी होते, खोबऱ्याचा मसाला काय, ए बीट आहे ना, बीट बघा, बीट पण आहे, बीटवर बीट करूया आपण. ओके. आणि ते आपण जाऊया, हा अँगल असा वाटतं बघूया. आणि आपण भेटूया पुढच्या, बोल बाय. पुढच्या ब्लॉग आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ना पुढे भेटूया. संध्याकाळी मी समुद्रावर जाईल, जरा समुद्रावरचे थोडेसे शूट करेल. आणि आता ऑल द बेस्ट बोला याला. ऑल द बेस्ट. बाय बाय बाय. चला बाय. देऊ का टॅमॅटो? लिहितोय अजून, लिहून होऊ दे मग दे. हाय बोल. हाय. ए हाय. आता स्वयंपाक व्हायचा आहे. नाही, मी काय बोलतो, तुम्हाला एक बोलायचं आहे. मला एक प्रश्न आहे. हे बघा, शॉपिंग केली आहे ती सगळं. अरे हे दाखवलंच नाही मी. हे सगळे माझे डबे आहेत, काय काय भरायचे, सगळी शॉपिंग केली आहे. मला एक बोलायचं प्रश्न की कोबीची, इकडे बघा, इकडे थोडंच आहे. खोबरं, डबे, कारली, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, आवळा. आणि हा तुम्हाला हे बोलायचं होतं, माझा हा किचन पसारा. आणि या पसारा तुम्ही ज्यांच्याकडे जेवण होतं, आई बनवतात, एवढं पसारा तर करतातच. हां, तुम्हाला एक बोलायचं होतं की, अरे आवाज नको करू ना, एक बोलायचं होतं, इकडे बघ, की आजच्या दिवशी तुम्हाला एक म्हणजे एक ब्लॉगर विचारतोय की आज एवढं चांगलं टॅमॅटो रस्सा बनवता ना तुम्ही, कोबीची भाजी, ही भाजी कशी बनवू शकतात? ते कॉम्बिनेशन आहे, ते टॅमॅटो रस्सा. काय एक कॉम्बिनेशन आहे. काय कॉम्बिनेशन. परत कॉम्बिनेशन. कळलं तुम्हाला? इंग्लिशचं वाद्य बघा, हा इंग्लिशचे वाद्य. काय नको, इंग्लिश नाही, मराठीमध्ये काय. हा बोल ना मग. कोबीची टॅमॅटोचं सार बनवलं ना, हा कोबीची ती काहीतरी लाईट भाजी पाहिजे, म्हणून ती कोबीची भाजी. कोबीची भाजी कशी आपण जास्त तिखट बनवत नाही, त्यामुळे ती अशी साधी सोपी एकदम कोबीची भाजी. ज्यांना आवडते. आणि त्या हे बघा, ज्यांना आवडते आणि ज्यांना नाही आवडते, ज्यांना आवडते त्यांनी कमेंट करा रेसिपी, आणि ज्यांना नाही आवडते त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि ज्यांना आवडते त्यांनी पण लाईक आणि सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया थोड्याच वेळाने संध्याकाळी. बाय.
कसा वाटला हा हे सिनेमॅटिक शॉट संध्याकाळची. हा थोडासा जुना व्हिडिओ आहे, थोड्या दिवसात 2-3 दिवसाच्या अगोदरचं मागचं हे आहे. कसा वाटला? असं चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ ब्लॉग. असंच ब्लॉग जर आवडत असेल तर मी डेली ब्लॉग करायचा विचार चालला आहे. डेली ब्लॉग तर करू शकत नाही आहे. चांगलं वाटलं तुम्हाला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण आता आपल्याला 200चं टार्गेट असणार आहे आपलं आता. सबस्क्रायबर आणि फॉलो करा इंस्टाग्रामवर. तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर ब्लॉगची. आणि सबस्क्रायबर आपले 106 आहे. आपल्याला आता 200 करायचे आहेत. तशाचे पुढे जाणार. तसे तुमचं सपोर्ट खूप पाहिजे. लाईक सबस्क्राईब तर करता तुम्ही. शॉर्ट व्हिडिओला मस्त प्रतिसाद देताय तर व्लॉगला पण प्रतिसाद असाच पाहिजे. लाईक कमेंट शेअर आणि हाईप करू नका. पूर्ण व्हिडिओ व्हायरल करू नका. बाय.